पौलचे तिमोथीला दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन. तू माझे शिक्षण, आचार, संकल्प, विश्वास, सहनशीलता, प्रीती, धीर, माझा झालेला छळ, माझ्यावर आलेली संकटे ही ओळखून आहेस. मला अंतियोक्यात, एकुनियात व लुस्त्रांत जे काही झाले ते व मी जो छळ सहन केला तो तू ओळखून आहेस. त्या सर्वांतून प्रभूने मला सोडविले. ख्रिस्त येशूमध्ये सुभक्तीने आयुष्यक्रमण कराव्यास जे पाहतात त्या सर्वांचा छळ होईल. आणि दुष्ट व भोंदू माणसे ही दुसऱ्यांस फसवून व स्वतः फसवून दुष्टपणात अधिक सरसावतील. तू तर ज्या गोष्टी शिकलास व ज्याविषयी तुझी खात्री झाली आहे त्या धरून राहा. त्या कोणापासून शिकलास हे आणि बाळपणापासूनच तुला पवित्र शास्त्राची माहिती आहे हे तुला ठाऊक आहे. ते ख्रिस्त येशूमधील विश्वासाच्या द्वारे तुला तारणासाठी ज्ञानी कराव्याला समर्थ आहे. प्रत्येक परमेश्वर प्रेरित प्रत्येक शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीती शिक्षण ह्यांकरिता उपयोगी आहे, यासाठी की देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. मार्क लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. नंतर येशू मंदिरात शिक्षण देत असता म्हणाला, ख्रिस्त दाविदाचा पुत्र आहे असे शास्त्री म्हणतात हे कसे? कारण दाविदाने स्वतः पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने म्हटले, परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले, मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायाखाली घालीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बसून राहा. दावीद स्वतः त्याला प्रभू म्हणतो, मग तो त्याचा पुत्र कसा? हे त्याचे बोलणे सामान्य जनता हर्षाने ऐकत होती. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.